आम्ही हा हार घेतला सोसायटीमध्ये, म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवीन एव्हरीवन, आय होप यू ऑल आर डुईंग ॲब्सोल्युटली अमेझिंग. मी श्रुती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्या अनादर व्लॉगमध्ये, श्रुती राहुल टेल्स या चॅनलवर. आजचा जो व्लॉग आहे तो होणार आहे गुढीपाडवा स्पेशल. गुढीपाडवा स्पेशल व्लॉग. ज्यावेळेस तुम्ही हा व्लॉग बघाल गुढीपाडवा झालेला राहील, बट माझ्याकडनं गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजचा जो व्लॉग आहे हा मी गुढीपाडव्याच्या एक दिवसाच्या आधी स्टार्ट करत आहे. म्हणजे उद्याचा गुढीपाडवा आहे 19 मार्चचा गुढीपाडवा आहे. सो मी आज 18ला संध्याकाळी हा ब्लॉग स्टार्ट करत आहे, कारण आजपासूनच आम्ही गुढीपाडव्याची प्रिपरेशन करणार आहे. प्रिपरेशन म्हणजे मला उद्या घरासाठी जे आहे आंब्याचे तोरण वगैरे आणायचे आहे, आंब्याचे पानं आणायचे, तोरण बनवायला फुलं वगैरे आणायचे आहे. आणि मॉर्निंगला वेळ नाही राहत, सकाळी सकाळीच आम्हाला गुढीपाडवा म्हणजे जे आहे ना तयारी वगैरे ती सकाळीच करायची असते. मग सकाळी त्यांचं ऑफिस असते, तर एवढा वेळ काही मिळत नाही. म्हणून आम्ही एक दिवसाच्या आधीच जी सगळी प्रिपरेशन आहे ती करून घेणार आहे. आणि एक अजून हे मला सांगायचं आहे की आम्ही गुढीपाडव्याला आमच्याकडे गुढी उभारत नाही. म्हणजे आमच्याकडे म्हणजे मला असं वाटतं विदर्भात मी कोणालाच बघितलं नाही गुढी उभारताना. हे इकडे पुणे मुंबई इकडचेच लोक उभारतात, एवढं मी बघितलं. तिकडे उभारतही असेल, बट माझा माहेरी माझ्या सासरी कोणीच उभारत नाही. तर म्हणून गुढी उभारण्याचा हा प्रकार नाही आहे. आम्ही शेतकऱ्याची मुलगी आहे, तर आमच्याकडे जो गुढीपाडव्याचा जो अर्थ आहे तो असा आहे की शेतकऱ्यांचं नाही, आपल्या मराठी लोकांचं हे नवीन वर्ष आहे. आपल्या नवीन वर्षाची जी सुरुवात आहे चैत्र महिन्यापासून स्टार्ट होते. म्हणजे उद्यापासून चैत्र महिन्याचे जे नवरात्र आहे तेही स्टार्ट होणार आहे. तर म्हणून आपण हे नवीन वर्ष असं सेलिब्रेट करतो असं आहे. तर आमच्याकडे जेव्हा माझ्या आईकडे आम्ही सेलिब्रेट करायचो नवीन वर्ष, तर सकाळी सकाळी आंब्याचे तोरण, आंब्याच्या पानाचे तोरण, त्याच्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य असं. आणि त्या दिवशी शेतात जे गडी आहे, जे लोक आहेत त्यांच्यासाठी डाळपान वगैरे असा तिकडेच गुढीपाडवा सेलिब्रेट करते. पुण्या मुंबईमध्ये मी पुण्या मुंबईमध्ये बघितलं, बाकीचे लोक उभारत असेल आय डोंट नो, पण आमच्या तिकडे नाही उभारत गुढी. तो इट्स 10:30 PM. गुढीपाडव्याचा आदला दिवस. आम्ही चाललेलो आहे सामान आणायला, जसं की मी तुम्हाला सांगितलं. तर बघू आता मार्केट सुरू. रात्री 11 वाजता एवढं मोठं मार्केट सुरू आहे. सो आंब्याचे पानं आणि हार घेणार. तरी सगळी मुंबई बाहेर निघते वाटते. किती गर्दी आहे, बापरे. 30 रुपये. किती जास्ती गर्दी आहे मार्केटमध्ये, बापरे. आम्ही हा हार घेतला आणि आता आम्हाला घ्यायचे आहे आंब्याचे पानं. किती रुपयाचा आहे हार? हा, किती रुपयाचा आहे हार? किती रुपयाचा? 100. So it's 11:20 PM आणि आम्हाला खायची आहे कुल्फी. आणि आमचा कुल्फीवाला आहे, येस, ही इज हिअर. बघा किती गर्दी आहे लिटरली. आम्ही एकटेच फॅन नाही आहे याचे, खूप लोक फॅन आहे. आम्ही रात्री जर आम्हाला खायचं असली कुल्फी, आम्ही एकटेच याचे फॅन नाही आहे, एवढे सर्व फॅन आहे. सो ॲक्च्युअलमध्ये खूप छान. कशी आहे का कुल्फी? आवडली तुला? मी का घेऊ? रबडी घेऊ? ओके. आहे माझी मटका रबडी विथ कुल्फी. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. दिस वन इज माइन, मटका रबडी विथ कुल्फी. राहुलने घेतली मटका रबडी. याच्यात फक्त मटका रबडी आहे आणि याच्यात कुल्फी ॲडेड आहे.
गुड मॉर्निंग, अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. आजचा जो ब्लॉग आहे तो मी थोडा लेट स्टार्ट करत आहे बिकॉज ऑफ सणाचा दिवस म्हटलं तर माहिती आहे सकाळपासून खूप 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 सगळी कामं असतात अँड डेफिनेटली माझ्या पण घरी सेम सगळीच कामे होतात. सकाळपासून रांगोळी झाली, रांगोळी झाल्यानंतर घरातले जे सगळे कामं झाले, मेड सुट्टीवर होती, सो झाडू पोछा भांडे सगळं 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 माझ्याकडे होतं. सो हे सगळे कामं झाले त्याच्यानंतर मग मी आंघोळ झाली, जस्ट आंघोळ झाल्या मी पहिले पुरणाचा कुकर मांडून दिला कारण मग पुरण बनायला वेळ लागते. तर आता मला स्वयंपाक करायचा आहे पुरणाचा आणि माझी पूजा वगैरे झालेली आहे आणि आज आपलं नवीन वर्ष पण सुरू होत आहे मराठी आणि त्याच्यानंतर प्लस आज चैत्र नवरात्राचा पहिला दिवस पण आहे. सो मी प्रत्येक नवरात्रामध्ये ना आपला दुर्गा सप्तशतीचा पाठ करते, तर मला दुर्गा सप्तशतीचा पाठ पण करायचा होता म्हणून मला आज पूजेला जेवढा रोज वेळ लागते त्याच्यापेक्षा अजून थोडा जास्त वेळ लागला. तर म्हणून आज स्वयंपाकाला थोडा वेळ, सकाळी मी नाश्ता वगैरे बनवला, नाश्ता वगैरे झाला. सो आता मी पूर्ण जो आहे सणाचा जो आहे तो पूर्ण स्वयंपाक बनवणार आहे गुढीपाडव्याचा. तर आज स्पेशल आहे पुरणपोळी. धीराला पुरणपोळी खूप 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 जास्ती आवडते म्हणून मला वेगळं काही गोड बनवायचं असलं बट तरी ते मी बनवू शकत नाही कारण तिला आवडते आणि तिला आवडते तर मग सगळ्या गोष्टी मी तिच्यासाठीच बनवते. सो आज आहे पुरणपोळी स्पेशल. तुमच्याकडे काय स्पेशल आहे आज गुढीपाडव्याला तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. अँड फास्ट फॉरवर्ड टू मॉर्निंग. आजची जी सकाळ होती अशी होती, सकाळी आम्हाला सकाळी दाराला आंब्याच्या पानाची तोरणं वगैरे लावायची होती, पण इकडे आंब्याच्या पानाची जी अवेलेबिलिटी आहे ती कमी असते, तर म्हणून हारासोबत 5 आंब्याची पानं दाराला लावली कारण आंब्याच्या पानाचाच आज मान असतो. मला आजही आमचं बालपण आठवते. आमच्या बालपणी आम्ही घरातलं हर एक छोटंसं दार, प्रत्येक दाराला आम्ही आंब्याच्या पानाचं तोरण लावायचो. इतके सगळे आंब्याचे पानं तिकडे अवेलेबल राहायचे. बट इकडे त्यांनी मला असं वाटतं 10 रुपयाची काहीतरी थोडेसे पानं दिली आणि ते आम्ही लेटमध्ये गेलो तर आम्हाला तेही थोडेसेच मिळाले. पण नंतर हे सगळं झाल्यानंतर मला दारामध्ये रांगोळी काढायची होती अँड सेम इयर जागेची अवेलेबिलिटी कमी असल्यामुळे छोटीशा रांगोळीमध्ये काम चालवावं लागते. नाही तर पहिले तर मी 1-2 तास फक्त रांगोळीमध्येच वेळ घालवत होती कारण रांगोळी काढणं मला खूप 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 जास्ती आवडते. रांगोळी वगैरे काढून झाली, जसं मी तुम्हाला सांगितलं की मला पुरणाची जी डाळ आहे ती शिजवून ठेवायची होती कारण मग नंतर भरभर पूर्ण जो स्वयंपाक आहे तो रेडी करायचा होता. तर मग पुरणाची जी डाळ आहे ती शिजवायला ठेवून मी गेली पूजा करायला कारण आजची जी पूजा आहे थोडी मोठी आणि लांबलचक असते. जसं की सांगितलं चैत्र नवरात्राचा जो पहिला दिवस आहे तो असते, तर मी पाठ वगैरे करते तर मला वेळच होतो पूजा करायला. मी आता एक साईडनी जे पाकास ठेवलेलं आहे आणि पोळ्यांची जी कणिक आहे ती मळून घेते कारण आज मला पूर्ण स्वयंपाक करायचा आहे. मम्मी हे का बनवले? चटणी बनवली आहे का? कोणती चटणी? ते पुरणला पाक आणत आहे. पुरण गोड लागते ना, तर गोड पुरण कसं लागते त्याला पाक आणावं लागते, साखर टाकून त्याला पाक आणते. दे आता मला. छान होता. दे ना यार मला. व्हिडिओ बघून असं वाटलं असेल की आत्ताच तो कुकर झाला होता. सो येस, आता पुरणाचा कुकर झाला होता आणि आता मी वरण भात बनवलेला आहे आणि हे जे आहे ना पुरणाची पोळी ही लास्ट रेसिपी आहे आजच्या पूर्ण नैवेद्यामधली. तोपर्यंत माझा जो पूर्ण स्वयंपाक आहे तो ऑलमोस्ट रेडी झाला होता. वरण भात, भाजी, पोळी, कढी, 2 प्रकारच्या भाज्या, हे सगळं आजच्या मेन्यूमध्ये होतं. आणि जे आहे ना, जर मी व्हिडिओ शूट करता स्वयंपाक करत असली तर त्यावेळेस जो स्वयंपाक माझा 1 ते 1.5 तासात होणार ना त्याला 2 तास लागतात कारण ऑफकोर्स कंटेंट क्रिएशन शूट करणं नेक्स्ट लेवल, खूप जास्ती लेवलची मेहनत लागते आणि काय म्हणते त्याला खूप जास्ती टाईम कन्झ्युमिंग पण आहे. सो
ते एक नेक्स्ट लेवल चॅलेंज असते. सो ते वगैरे घरी असले तर ते वगैरे असे थोडे क्लोजअपचे व्हिडिओ आहे ते वगैरे घेऊन घेतात. मग त्याच्यानंतर हे एक आहे ही नैवेद्यासाठी जी पुरणपोळी आहे. लहानपणी आपण किती इझिली घेतो ना हे सगळं, आई बनवते आपण फक्त एन्जॉय करतो. पण आज जेव्हा मी स्वतः बनवते ना तेव्हा कळतं की त्या एका पुरणपोळीमागे किती मेहनत आणि किती पेशन्स आणि किती प्रेम असतं. ही डाळ शिजवणं, पुरण तयार करणं, कणिक मळणं सगळं प्रोसेस इतकं सिम्पल वाटतं. पण ॲक्च्युली हे सगळं करताना मला आईची खूप आठवण येते. ती पण कदाचित असंच सगळं मॅनेज करत असेल. घर, काम आणि सण साजरा करण्याची जी सगळी जबाबदारी आहे आणि तरीही चेहऱ्यावर हसू. आज मी जेव्हा ही पुरणपोळी लाटते ना तेव्हा परफेक्ट होईल की नाही याची थोडी भीती आहे. पण एक गोष्ट नक्की आहे, मी माझा फुल एफर्ट आणि प्रेमाने बनवते. कारण शेवटी फूड फक्त पोट भरण्यासाठी नसते, ते इमोशन्स असते, आठवणी असतात आणि आपल्या लोकांसाठीचं प्रेम असते. आणि कदाचित म्हणूनच घरची बनलेली साधी पुरणपोळी पण आपल्याला जगातली सगळ्यात टेस्टी पुरणपोळी वाटते. आणि आता येतो माझा सगळ्यात फेवरेट पार्ट, म्हणजे गरमागरम भजे म्हणजे पकोडे. खरं सांगायचं तर सण असो, पाऊस असो किंवा सिम्पल संध्याकाळ, भजे म्हणजे ऑलवेज परफेक्ट चॉईस. चला तर मी इथे ना आधी बॅटर बनवून घेतलं. या बॅटरमध्ये ना कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे, ना खूप पातळ ना खूप घट्ट. पहिल्यांदा जेव्हा मी भजे बनवले होते ना तेव्हा बॅटर इतकं पातळ झालं होतं की काहीच शेप राहिला नव्हता. पण स्लोली शिकत गेली आणि आता थोडं थोडं कॉन्फिडन्स आला आहे. आता कांदा बटाटा सगळं काही एकत्र करून मी भजे बनवलेले आहे. खरं तर हे जे छोटे छोटे मोमेंट्स आपल्या लाईफमधले सगळ्यात स्पेशल असतात. फॅमिलीसाठी काहीतरी बनवणं, त्यांना आवडतंय काय ते बघणं, यातच खरी खुशी आहे. आणि हे जे भजे तेलात टाकतो ना त्यावेळेसचा जो साऊंड आहे तो ऐकला की आपोआप भूक वाढते. आणि ऑनेस्टली भजे बनवताना पेशन्स खूप लागतो, कारण लगेच खायची इच्छा होते. बघा किती छान गोल्डन कलर आला या भज्याला. हा मोमेंट म्हणजे प्युअर सॅटिस्फॅक्शन. तर माझा सणाचा जो पूर्ण स्वयंपाक आहे तो झाला. नैवेद्य झाल्यानंतर म्हणजे जेवण वगैरे झालं. आणि आज सोसायटीमध्ये कलर कॉम्पिटिशन आहे. म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने त्यांनी कलर कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केलेलं आहे. मॉर्निंगला हेही होतं सोसायटीमध्ये. मॉर्निंगला त्यांनी गुढीही उभारला होता, बट मला घरची पूजा स्वयंपाक वगैरे सगळ्या गोष्टी होत्या म्हणून मी सकाळी गेली नाही. तर आता मुलांसाठी कलर कॉम्पिटिशन आहे. त्यांना आपला जो सण आहे काय आहे, कसं आहे, त्याचं काय महत्त्व आहे, सगळ्या ज्या गोष्टी आहे आजची जी छोटी जी जनरेशन आहे त्यांना समजलं पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी कलर कॉम्पिटिशन वगैरे ऑर्गनाईज केलेलं आहे. आणि सगळ्यांना पार्टिसिपेशन, गिफ्ट, सर्टिफिकेट सगळं काही आहे. सो चला मी तुम्हाला दाखवते सोसायटीमध्ये कशी अरेंजमेंट. सोसायटीमध्ये म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवीन बायोमेट्रिकचं जे आहे ना ते इनॉग्रेशन होतं. सो बघा त्यांनी किती सुंदर गुढी वगैरे उभारलेली आहे. आणि रांगोळी तर ॲक्च्युअलमध्ये खूप सुंदर. सकाळपासनं कलर्स, पेपर, अरेंजमेंटची सगळी तयारी सुरू होती. मनात थोडी एक्साइटमेंट होती आणि थोडंसं टेन्शन पण, की मुलांना आवडेल का? इतकी गोड गोड मुलं, प्रत्येकाच्या हातात होते कलर्स आणि डोळ्यात होती एक्साइटमेंट. कोणी गुढी काढत होतं, कोणी नेचर काढत होतं, कोणी फेस्टिवल सीन्स काढत होते. आणि खरं सांगते प्रत्येक ड्रॉइंग युनिक होत्या. कोणी परफेक्ट नव्हतं, पण प्रत्येकामध्ये एफर्ट आणि क्रिएटिव्हिटी दिसत होती. आणि ते बघून खूप छान वाटत होतं. एक गोष्ट मला खूप टच झाली, आजच्या मोबाईल आणि स्क्रीनच्या वर्ल्डमध्ये ही मुलं इतक्या मनापासून ड्रॉइंग करत होती. कोणाचं लक्ष फोनकडे नव्हतं, सगळे फुल्ली इन्व्हॉल्व होते. आणि ऑनेस्टली हे मुमेंट्स खूप रेअर झालेत आजकाल. 5 इयर्सच्या जे वरचे होते त्या लोकांना ड्रॉ करून कलरिंग करायचं होतं. आणि जे लेस दॅन 5 इयर्स होते त्या लोकांना डिरेक्ट कलरिंग करायची होती. अशी ती कॉम्पिटिशन होती. अदिराने बऱ्यापैकी चांगले माउंटेन्स काढले, हाऊस वगैरे काढलं. आणि ती खूप जास्त एक्सायटेड होते एक कलर कॉम्पिटिशनसाठी, ड्रॉइंग कॉम्पिटिशनसाठी. सकाळपासून तिचं तेच सुरू होतं, मम्मी किती वाजता जायचं आहे. मग घरचं जे सगळं आवरून आहे मी राहुल तिला घेऊन गेले होते, कारण माझं तर बिलकुलच ताकद उरली नव्हती. कारण सकाळपासून मी पूर्ण वेळ त्याच्यात म्हणजे सण म्हटलं की कामं म्हणजे डबल न ट्रिपल होऊन जाते. सो दॅट्स वाय ते तिला घेऊन गेले होते. आणि ही व्हिडिओ त्यांनी शूट केलेली आहे. सो अदिराने बऱ्यापैकी खूप छान ड्रॉ केलं होतं.
भजनची जी सगळी प्रिपरेशन आहे ना ती सुरू आहे. आज संध्याकाळी आम्हाला भजनात जायचं आहे आणि संध्याकाळचा स्वयंपाक ऑलरेडी झालेला आहे. तर आता आम्ही चाललेलो आहे मंदिरमध्ये. आम्हाला मंदिरमध्ये जायचं आहे. तर आम्ही आलेलो आहे मंदिरमध्ये. आम्ही एकदम आरतीच्या वेळेवर आलेलो आहोत. आता आम्ही आरती करू. आणि मंदिरमधून डिरेक्ट सोसायटीमध्ये आलो आणि इथे ऑलरेडी सत्यनारायणाची कथा वगैरे होऊन भजन वगैरे सुरू होतं. हम लोग को बोला हमारा न्यू ईयर होता है, इसलिए गुड़ी पड़वा सेलिब्रेट किया जाता है। और आज का जो दिन है मतलब न्यू ईयर की जगह हम जो मराठी लोग होते हैं महाराष्ट्र में स्पेशली वो ये एज अ न्यू ईयर सेलिब्रेट करते हैं। जो फार्मर्स वगैरह होते हैं उनके लिए ये एक बहुत बड़ा पर्व होता है, इसलिए गुड़ी पड़वा सेलिब्रेट किया जाता है। राक्षस का वध किया था। अच्छा ये किया तुम्हारा चॉकलेट पक्का। प्रेमानंद महाराज के बारे में पता है आपको? प्रेमानंद महाराज के बारे में पता है? हाँ, इनका रियल नाम क्या है? प्रमोदाचार्य। तर आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी दोन क्वेश्चन्सचे एकदम बरोबर आन्सर दिले. दोन चॉकलेट आलेले आहे. सो थँक्यू. बट अनफॉर्च्युनेटली कोणी शूट नाही केलं. किरण तुमको कितने मिले चॉकलेट बताओ. ठीक दिखाओ. तुमको कितने मिले? मेरे को एक मिला है. मैं एक जवाब क्योंकि अरे क्योंकि मैं इंटेलिजेंट हूँ. मैं भी मतलब हम क्या समझे इसको कि हम क्या है फिर? मैं भी हूँ इसलिए मेरे को भी मिला है. वो भी इंटेलिजेंट थोड़ा सा है. मेरे पास तीन दिमाग है, इसके पास एक दिमाग है. मेरे पास दो. एक अलग अलग करते हैं ना. इसका 2 दिमाग इधर है, एक इधर है, एक इधर है. इसका 3 दिमाग, एक इधर है, एक इधर है और एक इधर है. तर असा होता आजचा दिवस. खूप सगळा फन, खूप सगळ्या ॲक्टिव्हिटीज, खूप सगळ्या हॅपनिंग गोष्टी होत्या करायला. म्हणजे अद्राचा जो ड्रॉइंग कॉम्पिटिशन होतं तर तिने खूप जास्त एन्जॉय केलं आणि तिला सर्टिफिकेट पण मिळालं. त्याच्यानंतर आता आम्ही म्हणजे सोसायटीमध्ये सत्यनारायणची पूजा होती. सत्यनारायणची पूजा म्हणजे चैत्र नवरात्री स्टार्ट झाली ना आजपासनं. सो म्हणून सत्यनारायणाची पूजा वगैरे होती. तर त्याच्यात क्विज कॉम्पिटिशन वगैरे झालं, तुम्ही बघितलंच. सो म्हणजे इतका छान ॲक्च्युअली प्रॉडक्टिव्ह आणि छान दिवस गेला आजचा. उद्या आहे आपल्या स्वामी समर्थांचा प्रकट दिवस. सो तुम्हाला सगळ्यांना प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. या व्लॉगमधला कोणता पार्ट तुम्हाला छान वाटला मला आवडेल ऐकायला. सो चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, सी यू, टेक केअर अँड डू लाईक, शेअर, सबस्क्राईब माय चॅनल. जर सबस्क्राईब नाही केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन्स नाही येणार. सो बाय.